नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत बांधकाम कामगाराच्या पाल्यांना मित्रांनो स्कॉलरशिपचा लाभ देण्यात येतो। मित्रांनो ही स्कॉलरशिप घेताना आतापर्यंत मित्रांनो तुम्हाला बोनाफाईड, त्यानंतर राशन, आधार आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मागील वर्षाची उपस्थिती प्रमाणपत्र इतके सर्व डॉक्युमेंट लागत होते। मात्र मित्रांनो आता यावर्षी बदल करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक घोषणापत्र सुद्धा द्यावं लागणार आहे। घोषणापत्र सोबत मित्रांनो आता तुम्हाला काही ऑनलाईन फॉर्ममध्ये चेंजेस सुद्धा झालेले आहे। तर यासाठी आता विद्यार्थ्यांना सरळ आयडी लागणार आहे। तर हा सरळ आयडी तुम्हाला कुठून भेटेल याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। आणि मित्रांनो नवीन प्रकारे ऑनलाईन स्कॉलरशिपचा फॉर्म हा कशाप्रकारे भरायचा याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी का आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच प्रकारची माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती। तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला mahabocw.in या वेबसाईटवर यायचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। इथे आल्याच्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन आहे कंस्ट्रक्शन वर्कर अप्लाय क्लेम। तर याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिलेक्ट ॲक्शनवरती क्लिक करून न्यू क्लेमवरती क्लिक करायचं। याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन जो कामगाराचा रजिस्ट्रेशन क्रमांक असेल तो टाकायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्मवरती क्लिक करायचं आहे। याच्यानंतर एक OTP येईल, आलेला OTP इंटर OTP अकाउंट टाकून व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय OTP केल्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे कामगारांची प्रोफाईल इथं ओपन होईल। याला खाली स्क्रोल करा। खाली स्क्रोल केल्याच्यानंतर तुम्हाला इथं केंद्र निवडायचे ऑप्शन येईल, जे तुमचं जवळचं केंद्र असेल ते दाखवले जाईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो। त्यानंतर योजना श्रेणी निवडायची आहे। यामध्ये शैक्षणिक कामगार शैक्षणिक कल्याण योजना ही वरचीच योजना निवडून योजना निवडीवरती पुढे क्लिक करून मित्रांनो आपल्याला इथं वेगवेगळ्या शैक्षणिक कल्याण योजना आहे, ज्या योजनेसाठी आपल्याला अर्ज करायचा असेल ते तुम्ही इथून निवडून घ्या। निवडल्याच्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला ऑप्शन येईल, यामध्ये मित्रांनो पाहू शकता विद्यार्थी सरळ आयडी। तर हा आयडी मित्रांनो आता अनिवार्य करण्यात आलेला आहे, हा तुम्हाला तुमच्या शाळेतून भेटून जाईल। आयडी टाकल्यानंतर सर्च करा। सर्च केल्याच्यानंतर स्टुडंट नेम जे आहे ते ऑटोमॅटिकली या आयडीद्वारे येणार आहे। त्यानंतर स्टुडंट आयडी, त्यानंतर शाळेचे कोड, त्यानंतर शाळेचं नाव, त्यानंतर जी शाळा जिथे असेल तो ॲड्रेस, तालुका, त्यानंतर जिल्हा, खाली तुम्हाला प्रिन्सिपलचा मोबाईल नंबर सुद्धा ऑटोमॅटिकली येणार आहे, जेंडर येणार आहे, स्टँडर्ड तुम्ही कितवीत आहात ते सुद्धा इथं येणार आहे, त्यानंतर मदर नेम आणि तुमची डेट ऑफ बर्थ ही संपूर्ण माहिती ऑटोमॅटिकली इथं पॅच होणार आहे। तुम्हाला फक्त मुलाचे किंवा मुलीचे नाव, ज्यामध्ये तुम्हाला ज्यांच्यासाठी तुम्ही स्कॉलरशिप भरत असाल ते नाव निवडायचं आहे, त्याचा आधार नंबर पुढे दाखवला जाईल आणि त्यांचं वय दाखवलं जाईल। आता तुम्हाला काय करायचं आहे, इयत्ता स्टँडर्ड जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे। तर इथं पाहू शकता मागच्या वर्षीची जी इयत्ता असेल ती दाखवेल, त्यानंतर शाळेचे नाव, त्यानंतर शाळेचा पत्ता इथं दाखवेल। शिक्षण मंडळ इथं तुम्हाला टाकायची गरज नाही। त्यानंतर उत्तीर्ण झाल्याचं वर्ष तुम्हाला इथं निवडून घ्यायचं आहे, ज्या वर्षी तुम्ही उत्तीर्ण झाला ते। त्यानंतर खाली तुम्हाला आता डॉक्युमेंट अपलोड करावं लागणार आहे, ज्यामध्ये मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला मागील वर्षाची 75% उपस्थिती असल्याबाबतचं प्रमाणपत्र अपलोड करण्यासाठी चूज फाईलवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो इथं जिथं कुठं तुम्ही तुमचं 75% उपस्थिती प्रमाणपत्र असेल ते मित्रांनो अशा प्रकारे इथं निवडून ओपनवरती क्लिक करायचं आहे। यानंतर ते अपलोड होईल। पाहू शकता सक्सेसफुली अपलोड झालं आहे। अशाच प्रकारे तुम्हाला बोनाफाईड सुद्धा अपलोड करायचं आहे। चूज फाईलवरती क्लिक करा। जिथं कुठेही बोनाफाईड शो असेल अशा प्रकारे मित्रांनो अपलोड करा। अपलोड झालेला आहे। आता अशाच प्रकारे पाल्याचं आधार कार्ड सुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे। यासाठी चूज फाईलवरती क्लिक करा आणि जिथे कुठेही तुमच्या आधारची फाईल तुम्ही सेव्ह करून ठेवलेली असेल ती आधारची फाईल मित्रांनो अशा प्रकारे निवडून ओपन करून मित्रांनो अपलोड करून घ्यायची आहे। पाहू शकता सक्सेसफुली अपलोड झालेला आहे आधार कार्ड सुद्धा। अशाच प्रकारे राशन कार्ड म्हणजे शिधापत्रिका सुद्धा तुम्हाला अपलोड करायची आहे। जिथे कुठेही चूज करून मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे ओपन करा। ओपन झाल्याच्या नंतर पाहू शकता राशन कार्ड सुद्धा मित्रांनो सक्सेसफुली आणि यशस्वीरित्या इथं अपलोड झालेलं आहे। आता याच्यामध्ये महत्त्वाचं मित्रांनो शैक्षणिक स्वयं घोषणापत्र सुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे। हे कशा प्रकारे डाउनलोड करायचं याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर मी ते सर्वात अगोदर शैक्षणिक स्वयं घोषणापत्र अपलोड करण्यासाठी चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे। हे संपूर्ण भरून मित्रांनो तुम्हाला इथं अपलोड करून घ्यायचं आहे। पाहू शकता शैक्षणिक स्वयं घोषणापत्र सुद्धा अपलोड झालेलं आहे। खाली यायचं आहे, खाली तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे। या बॉक्समध्ये टिक केल्याच्यानंतर इथं यस करा। यस केल्याच्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला डेटवरती क्लिक करून मित्रांनो तारीख ज्या कामगाराला भेट देण्याच्या ज्या तारखा आहे त्या तुम्हाला दाखवल्या जाईल। याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जी तुमची सोयीची तारीख असेल ती तारीख तुम्हाला इथं निवडायची आहे। आणि मित्रांनो ही तारीख निवडल्याच्यानंतर तुम्हाला खाली एक टिक दिसेल, या टिकवरती क्लिक करा। टिकवरती क्लिक केल्याच्यानंतर फायनली तुम्हाला सबमिट करायचा आहे अर्ज सबमिट झाल्याच्यानंतर मित्रांनो पाहू शकता क्लेम ॲप्लिकेशन सेव्ह झालेलं आहे। याला ओके करा। ओके केल्याच्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट लेटरवरती क्लिक करायचं आहे। याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक अपॉइंटमेंट लेटर येईल, याला तुम्हाला एक प्रिंट काढून घ्यायची आहे। आणि यासोबत मित्रांनो तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केले हे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला तुम्ही ज्या तारखेला निवडलेलं आहे तुमच्या जवळच्या जे सेंटर दिलेले असेल तिथे जाऊन तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे। त्या तारखेला तुम्हाला तिथं जायचं आहे। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह। तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।